श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहणे आमचे व्हिडिओ पाहत राहा. आज आहे सॅटरडे आणि आज मी चालले गावी. भावाचं लग्न आहे, मग गावी जायचं मला. आणि आता मी चाललो डी-मार्टला. थोडी शॉपिंग बाकी आहे आणि स्वामी रेडीच आहे चावी घेऊन. तो मग तू चल लवकर. आणि चालले डी-मार्टला मी. तरी बाहेर खूप आहे. आता वाजले 10 पण खूप ऊन आहे. स्वामीला असं वाटते कधी मम्मा गाडीवर बसवते. रडतं बघा. हा लगेच साधं आता म्हटलं की आपण जायचं. आम्ही चाललो आहोत डी-मार्टमध्ये. आता मी गाडी पार्क केली. माझ्याकडे दोघं मुलं एक्सायटेड खूप. आमच्या पुढं ते पळत आहेत. स्वामी तरी जामच चालले दोघं पण. पप्पाने घेतलं उचलून. डाऊनला पार्किंग केली आणि वरती चाललो इकडून. डी-मार्टमध्ये आतमध्ये मी गेलेली. नंतर मला आठवलं की मिस्टरांचा फोन आहे ना माझ्या पर्समध्येच गाडीच्या डिक्कीमध्ये राहिला आहे. ते म्हणाला की जा परत जाऊन घेऊन ये. परत मी आता आलं खालती आणि आमची गाडी त्यात राहिला हा फोन घेतला आणि आता चालले परत. विसरायला होतं मुलांच्या गडबडीमध्ये नाही विसरायला होतं. तर भेटलं मला भेटले समोरच आहे. चाललं पहिलं बिस्किटापासून सुरुवात झाली यांची. सारे कपडे आहेत स्वामी समजला. तर त्याच्या पप्पा म्हणतात की अजून परत घ्यायचे त्यांना शर्ट पॅन्ट मागेच घेतले. तर महिन्याला जेव्हा मी इथून निमाडात कपडे घेत असते. छान टॉप आहेत. मीच कन्फ्यूज झाली की कोणता घेऊन कोणता नको. माझे सगळे कपडे आहेत माझे मिस्टर चॉईस करतात आणि ते तिकडे तर मुलांचे कपडे चॉईस करतात. त्यामुळे त्यांची वेट करते मी. खूप छान टॉप आहेत. हा खूप छान आवडला मला. आता ब्लॅक आणि ब्राऊन आहे. हा पण छान. इकडचे पण छान आहे. बघू आता कोणते चॉईस करतात. हे 2 टी-शर्ट घेतले मी. डी-मार्टवरून आले, जेवण बनवलं आणि आता चालले पॅकिंग. जेवण करायचं बाकी आहे. चालले पॅकिंग. सगळं फुल बेडवर पसरा करून ठेवला आहे. मुलांच्याच कपड्याने बॅग भरले एवढे. इकडं स्वामी आमचं जेवण बनवतं आहे. याच माझं आवरायचं आहे. काय? हां हे बघा. पॅकिंग वगैरे सगळी करून झाली आमची. पनवेलमधून ना 9:30 वाजता ट्रेन होती. आम्हाला घरातून 8:30 वाजता निघायचं होतं. महाराजांना नमस्कार वगैरे करून घेतला. सगळी बाकीची घरात कामं होती ती पावरावर सगळी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो. एक बॅग होती आणि छोटीशी पिशवी होती. त्यामुळे काय रिक्षा बुक केली नाही. आम्ही बाईकवरूनच निघालो. मिस्टर येणार नव्हते, मी एकटी जाणार होते. आज माझा एकटीचा प्रवास होता. म्हणजे 2 मुलांसोबत माझा हा एकटीचा प्रवास. आता आहे पनवेल स्टेशनला. आता 9:20ची ट्रेन आहे आमची आणि स्वामीला आमच्या हाताने झोप. एकटीचा प्रवास आहे आज. बघू काय करतात दोघं पण. स्वामी समर्थ म्हणतात मग मला की शांत ट्रॅव्हलिंग करायला देतात, झोपतात वगैरे. बघू हे दोघांना सांभाळायचं मला कठीण आहे. म्हणजे आता हा स्वामीने असा ब्रुनो घेतला आहे. प्लॅटफॉर्मवरती आम्ही आहोत. अजून ट्रेन आली नाही. समजचं चालू आहे ट्रेन केव्हा येणार. आणि ट्रेनला आज खूप गर्दी आहे. मला वाटत नाही लवकर चढायला जाते म्हणून. मध्ये आम्ही बसलो होता आणि इथल्या चढताना समज पडला. बॅगमध्येचा पाय अडकला आणि तो पडला. लागलं थोडं. आणि स्वामी थोडे फॅन चालू आहेत पण खूप गर्मी. हां इथे अंदर पडलं काय सगळं. हां दुखतं आहे. औषध द्यावे आता. कुठं लागलं आहे? तो पळत होता आणि पप्पा पण हसतात होते. ते बॅग अडकला पायामध्ये पडला. आणि एकतर म्हणजे बाथरूम साईडची सीटे भेटली. इकडेची विंडो आहे तिकडे. तर डोअर पण तिकडचं नाही, वॉशरूम पण तिकडेच. सगळे बाजूला झोपले होते पण माझ्या स्वामीला झोप येत नव्हती. तो ह्या ब्रुनोसोबत खेळत होता. मला बरं वाटलं की टॉईज घेतला मी, कारण त्याच्यात तो स्वामी थोडा बिझी राहिला आणि तो छान खेळतो त्याच्यासोबत. समज ना शांत बसला होता पण स्वामी काही शांत बसत नव्हता. स्वामीचं कसं होतं तर स्विच आहे ना लाईटचा तो ऑन ऑफ करत होता आणि सगळ्यांची झोप डिस्टर्ब करून सगळे म्हणतात लाईट बंद करा. पण स्वामी आमचा अजिबात नाही. चालू होतं. आम्ही आता पोहोचलो आहोत लोणावळ्यामध्ये. तरीही झोपले नाही. तिकडे हा इकडे स्पायडरमॅन चढल्यावरती आणि तो तिकडे स्वामी इकडे बघा. इथं हे बघ कोण आहे. बघे मला वाटत नाही लवकर झोपते मी 12 वाजल्याशिवाय तरी. हाय कसं आहे ना. हाय मी गावी चाललोय मामाच्या लग्नाला. तर झोप नाही आली. समोर साईडला हो. बरं लागलं दादा.
आता वाजले हे सकाळचे, म्हणजे सकाळ झालेली आहे. दोन्ही मुलांनी काही त्रास दिला नाही. स्वामी एवढ्यामध्ये उठला होता, का गरम होत होतं, हवा लागत नव्हती. पण माझ्या छोटा फॅन होता, त्यामध्ये हवा दिली आणि तो छान झोपल्यानंतर आता 6:30 वाजले, तर दोन्ही मुलंसुद्धा उठली नाही. त्याच वेळामध्ये आम्ही आता पोहोचणार आहोत बेळगाव स्टेशनला. समोरचा मामा येणार आहे समजलं घ्यायला, है ना. स्वामी झोपला आहे, जो उठला नाही. हा उठून बसलेला. पोहोचलं तर बेळगाव स्टेशन आणि आम्हाला न्यायला आला आहे बाबू आणि विरू. टायमात पोचली ट्रेन. सात वाजले बरोबर ट्रेन टायमामध्ये पोचलेली आहे. आता मी चालले घरी. प्लॅटफॉर्ममध्ये खूप रश आहे. दोघं जण आले त्यामुळे मला काहीच टेन्शन नाही. काही बॅग वगैरे घ्यायचं सगळ्यांनी घेतलं आहे. हा वेळा आहे स्वामीचं ब्रुणो माझ्याकडे. गावी आलेले की मजाच वेगळी असते. चेहरा स्माइल समजतं सगळी किती खुश आहे. ही आहे आमची क्वीन इर्टिगा. म्हणजे मी चाललो. कर्नाटकच्या रिक्षा कशा असतात बघा. आणि हे आहे बेळगाव स्टेशन. 1 वर्षानंतर मी आता गावी आलेली आहे आणि खूप छान वाटते. आता मी चालले घरी. स्टेशनपासून माझं गाव ना 30 किलोमीटर आहे आणि थोडं लग्नाची शॉपिंग बाकी आहे ती आता करायची आहे. मी पार्ट 2 लवकर अपलोड करते, तो पहा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.